लागतोय ना? आणि हे व्हायच्या अगोदर सुरुवातीला डोकं काय होतं तुझं ते सांग बरं सिम्पटम. डोकं मग नंतर तो डोळा असं बारीक होतं. हा आणि पूर्ण बॉडी अशी बदल होती. आणि नजर कशी अंधुक होते का? अंधुक होते, बोलणं तोत्र होतं आणि आवाजच निघत नाही. असं तुझे एपिसोड 2-3 वेळा झाले आणि दरवेळेस व्हायच्या अगोदर डोकं दुखतं. बरोबर, ठीक आहे, चालेल. केलं व्यवस्थित? थोडं चालायला चालून घ्या. नमस्कार, मी डॉक्टर अमोल महाजने बोलतोय. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डी नोवो हेल्थ केअर इथे कार्यरत आहे. आज माझ्यापुढे सोमनाथ काजळ म्हणून पेशंट बसलेले आहे. यांना आतापर्यंत 3-4 वेळेस कंटिन्युअस असे अटॅक्स यायचे, ज्यावेळेस त्यांना हातापायाची ताकद जायची, बोलण्यात तोत्रपणा यायचा आणि त्यांना जवळजवळ बऱ्याच ठिकाणी जाऊन त्यांचे सिटी स्कॅन, MRI सगळे केले, पण दरवेळेस सिटी स्कॅन, MRI नॉर्मल असायचे. त्यांना रक्त पातळ करायच्या गोळ्या दिल्या तरी पण इम्प्रुव्हमेंट होत नव्हती. सगळ्यांना वाटत हा स्ट्रोक आहे म्हणून शेवटी ते आमच्याकडे आले. तर आम्ही फक्त त्यांना हिस्ट्री विचारली काय होतं, तर त्यात तो सांगायचा की दरवेळेस हे व्हायच्या अगोदर माझं डोकं दुखतं, त्याच्यानंतर हातापायाची ताकद जाते, बोलण्यात तोत्रेपणा होतो. तर या केसेसला हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणतात. जनरली 2 टाईपचे मायग्रेन असतात, स्पोरॅडिक हेमिप्लेजिक मायग्रेन आणि फॅमिलियर हेमिप्लेजिक मायग्रेन, जे कॅटना-1 नावाच्या जीन मध्ये काही डिफेक्ट झाला तर होत असतं. तर याच्यामध्ये पण पेशंटला डोकं दुखतं आणि हातापायाची ताकद जाते. त्याच्याकरता आपण पेशंटला हिस्ट्री विचारणं सगळ्यात महत्वाचं. म्हणून आम्ही पेशंटला ऍडमिट करून त्यांना व्यवस्थित गोळ्या दिल्या आणि आज ते आमच्या समोर बसलेले. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याच भाषेत. बोल सोमनाथ, तुला कसं वाटतं? काय तर मला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डोकं दुखायचं माझं. खूप त्रास व्हायचा डोक्यामध्ये, शेणक निघायची. त्यानंतर पूर्ण एक साईड, राईट साईड माझी पूर्ण विकनेस मध्ये जायची, जसं काय आपलं पॅरालाइज झालेलं सारखं. तर आम्ही खूप ठिकाणी उपचार केले. इथून मागं पण ॲकॉर्ड किंवा आळेफाटा आमच्या इथे, तिथे 2दा मी ऍडमिट होतो आळेफाट्याला. पहिलं फर्स्ट टाइम ॲकॉर्डला ऍडमिट होतो. तर त्यांनी तिथे खूप तपासण्या केल्या. MRI तिथे माझे 3 झाले, आळेफाट्याला 1 झाला, 4 MRI झाले असे, प्लस माझ्या ब्लड टेस्ट झाल्या 8. तर त्यामध्ये सगळं नॉर्मल यायचे रिपोर्ट. तर तिथे खूप आम्ही पैसे वगैरे वेस्ट केले, काही फरक नाही. 5 दिवस फक्त जर सलाईन चालू असेल तर फरक पडायचा तेवढ्या पुरता, की दुसऱ्या दिवशी परत व्हायचं ते सोडलं. तर त्यानंतर आम्हाला तुमचा पत्ता मिळाला, आम्ही तुमच्याकडे आलो. तर त्यानंतरला माझं जसं इथल्या गोळ्या चालू झाल्या तसे माझे अटॅक पण कमी होत चालले आणि फक्त माझं म्हणजे हात आणि पायाचं राहिलं होतं. तर तेही तुमच्याकडे ऍडमिट झाल्याच्या नंतर आता तेही माझं पूर्णपणे क्लिअर झाले. तर मी आता पूर्णपणे ठीक आहे, पूर्णपणे चालू शकतो, बोलू शकतो आणि बोलण्यामध्ये माझं पहिलं तसं तोंड वाकडं वगैरे व्हायचं. तर आता असलं माझ्यात काय राहिलं नाही आणि पूर्ण अटॅक माझे थांबलेले आहेत. तर आपण जाणून घेतलं की हेमिप्लेजिक मायग्रेन याचं निदान करण्याकरता आपल्याला हिस्ट्री विचारणं महत्वाची असते आणि त्याचे जे ट्रिगर्स असतात, म्हणजे चीज, चॉकलेट, चायनीज किंवा ट्रॅव्हलिंग, उपवास करणं, हे टाळायला पाहिजे. आणि अशा रीतीने आम्ही तुमचे सोमनाथ आभारी आहे. तुम्ही पण सहकार्य केलं आम्हाला, म्हणून आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत. थँक्यू सर. थँक्यू.